शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे 600 विद्यार्थिनींच्या राहण्याची सुविधा असलेले वसतिगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले। या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले। लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या 93व्या जयंती दिनाचं औचित्य साधत या सिंधू वसतिगृहाच्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, फाउंडेशनचे डॉक्टर अभिजित दिवटे, सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तर मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे वसतिगृहाच्या सिंधू नामफलकाचं तसेच कोनशिलेचं अनावरण केलं। इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केलं। तर यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फाउंडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकी शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फाउंडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकीची राहिली आहे। ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या परंतु कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा विचार खासदार साहेबांनी दिला, तोच पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करीत आहोत। अवयव प्रत्यारोपणाची सुविधा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली। उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयाचा गौरव झालाय, याचा अभिमान असल्याचं विखे पाटील म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।